श्री शिवलीलामृत नित्य पाठाच्या 42व्या. ओम नमोजी शिवा अपरिमिता आदि अनादि मायातीता पूर्ण ब्रह्मानंदा शाश्वता हेरंबताता जगद्गुरु ज्योतिर्मय स्वरूपा पुराण पुरुषा अनादि सिद्धा आनंद वनविलासा माया चक्र चाळका विनाशा अनंत वेशा जगतपते जय जय विरूपाक्षा पंचवदना कर्माध्यक्षा शुद्ध चैतन्या मनोजदमना मनमोहना कर्ममोचका विश्वंभरा जेथे सर्वदा शिवस्मरण तेथे भुक्ती मुक्ती आनंद कल्याण नाना संकष्टे विघ्ने दारुण न बाधती कालत्रयी संकेते अथवा हास्य करुण भलत्यामिषे घडो शिवस्मरण न कळता परिसलोहा लागून झगटता सुवर्ण करीतसे न कळत प्राशिता अमृत अमर काया होत यथार्थ औषध नेनता भक्षित परिरोग हरे तत्काळ जय जय मंगलधामा निजचन तारका आत्मा रामा चराचर फलांकित कल्पद्रुमा नामा अनामा अतीता हिमाचल सुता मनरंजना स्कंदजनका शफरी ध्वजदहना ब्रह्मानंदा भाललोचना भवभंजना महेश्वरा हे शिव वामदेवा घोरा तत्पुरुषा ईशाना ईश्वरा अर्धनारी नटेश्वरा गिरिजारंगा गिरीशा धराधरेंद्र मानसरोवरी तू शुद्ध मराळ क्रीडसी निर्धारी तव पारगुणांसी परोपरी सर्वदा वर्णिती आमनाय न कळे तुझे आदि मध्य वसान आपणची सर्व करता कारण कोठे प्रकटसी याचे अनुमान ठाई न पडे ब्रह्मादिका जाणोनी भक्तांचे मानस तेथीची प्रकटसी जगन्निवास सर्व काळ भक्त कार्यास स्वांगे उडी घालिसी सदाशिव ही अक्षरे चारी सदा उच्चारी ज्याची वैखरी तो परम पावन संसारी होऊन तारी इतरांते बहुत शास्त्र वक्ते नर प्रायश्चितांचे करिता विचार परिशिव नाम एक पवित्र सर्व प्रायश्चित्ता आगळे नामाचा महिमा अद्भुत त्यावरी प्रदोष व्रत आचरत त्यासी सर्व सिद्धी प्राप्त होत सत्य सत्य त्रिवाचा जय जयाजी पंचवदना महापाप द्रुमणी कृंतना मदमत्सर कानन दहना निरंजना भवहारका ही माद्रीजा माता गंगाधरा सुहास्यवदना कर्पूर गौरा पद्मनाभरंजना त्रिनेत्रा त्रिदोष शमना त्रिभुवनेशा नीलग्रीवा अहिभूषणा नंदीवहना अदकमर्दना दक्ष प्रजापती मखभंजना दानवदमना दयानिधे जय जय किशोर चंद्रशेखरा उर्वीधरेंद्र नंदिनीवरा त्रिपुरमर्दना कैलास विहारा तुझ्या लीला विचित्र कोटी भानु तेज परिमिता विश्वव्यापका विश्वनाथा समाधी प्रिया भूतादिनाथा मूर्तामूर्त त्रयमूर्ते परमानंदा परम पवित्रा परात्परा पंचदश नेत्रा पशुपतये पय फेन गात्रा परम मंगला परब्रह्मा जय जय श्री ब्रह्मानंदमूर्ती तू वंद्य भोळा चक्रवर्ती शिवयोगी रूपे भद्रायु प्रती अगाध नीती कथिलीस जय जय भस्मोदलितांगा योगी ध्येया भक्त भवभंगा सकल जन आराध्य लिंगा नेई वेगी तुझ पाशी जेथे नाही शिवाचे नाम तो धिग्राम धिकाश्रम धिग्रह पुरोत्तम आणि दान धर्म धिक्कार जेथे शिवनामाचा उच्चार तेथे कैचा जन्म मृत्यू संसार ज्यासी शिव शिव छंद निरंतर त्याही जिंकिले कळी काळा जयाची शिवनामी भक्ती तयाची पापे सर्व जळती आणि चुके पुनरावृत्ती तो केवळ शिवरूप जैसे प्राणी यांचे चित्त विषयी गुंते अहोरात तैसे शिवनामी जरी लागत तरी मग बंधन कैसे काम गजविदारक पंचानना क्रोध जल दप्रभंजना लोभांधकार चंड किरणा धर्मवर्धना दशभुजा मत्सर विपिन तृषाना दंभनग भेदका सहस्रनयना लोभ महासागर शोषणा अगस्त्य महामुनिवर्या आनंद कैलास विहारा निगमागम वंद्या दीनोद्धारा रूढमालांकित शरीरा ब्रह्मानंदा दयानिधे धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदाशिव लीलामृत पठन किंवा श्रवण करीती पै सूत सांगे शौनकादिकांप्रती जे भस्म रुद्राक्ष धारण करीती त्यांच्या पुण्यासी नाही गणती त्रिजगती धन्यते जे करीती रुद्राक्ष धारण त्यासी वंदिती चक्रद्रुहीन केवळ तयांचे घेता दर्शन तरती जन तत्काळ
ब्राह्मणादी 4 वर्ण, ब्रह्मचर्यादी आश्रमे संपूर्ण, स्त्री बाल वृद्ध आणि तरुण याही शिवकीर्तन करावे. शिवकीर्तन नावडे अनुमात्र, ते अत्यंत जाणूनी अपवित्र. लेईले नाना वस्त्रालंकार, तरी केवळ प्रेतची. जरी भक्षिती मिष्टान्न, तरी ते केवळ पशु समान. मयुरांगींचे व्यर्थ नयन, तैसे नेत्र तयांचे. शिव शिव म्हणता वाचे, मूळ न राहे पापाचे. ऐसे महात्मे शंकराचे, निगमागम वर्णिती. जो जगदात्मा सदाशिव, ज्यासी वंदिती कमलोद्भव. गजास्य इंद्र माधव, आणि नारदादी योगींद्र. जो जगद्गुरु ब्रह्मानंद, अपर्णा हृदयाब्ज मिलिंद. शुद्ध चैतन्य जगदादिकंद, विश्वंभर दयाब्धी. जो पंचमुख पंचदश नयन, भार्गव वरद भक्त जीवन. अघोर भस्मासुर मर्दन, मेधातीत भूतपती. तो तू स्वजन भद्राकारका, संकटी रक्षिसी भोळे भाविका. ऐसी कीर्ती अलोलिका, गाजतसे ब्रह्मांडी. म्हणून भावे तुझ लागून, शरण निघालो असे मी दिन. तरी या संकटातुनी, काढूनी पूर्ण संरक्षी. नित्यपाठाच्या 42व्या समाप्त. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर, हे 42व्या समग्र. शिवलीलामृताचे होय सार, श्रोती निरंतर परिसाव्या. सकळ शिवलीलामृताचे आणि ह्या 42व्यांचे, श्रवण पठन केल्याचे फळ असे समान. जेवी इक्षुरस गाळुनी, शर्करा काढिजे त्यातुनी. तेवीची हे शिवलीलेतुनी, सार काढिले सज्जनार्थ. कोणी व्यवहारी गुंतत, म्हणून वाचवेना सर्व ग्रंथ. कित्येक ते आळस करीत, ग्रंथ विस्तृत म्हणूनिया. हे जाणूनिया अंतरात, शंकराज्ञे नित्य पठनार्थ. श्री शिवलीलेच्या सारभूत, ऐशा ह्या ओव्या रचियेला. भोळा चक्रवर्ती उदार, भक्तवत्सल कर्पूर गौर. तारावया जन समग्र, नाना उपाय करीत असे. तो दीनजनांचा कनवाळू, नाना रीती करीत सांभाळू. परी हे दुर्जन कृतघ्न केवळू, मुखे नामहीन घेती पा. शिवनाम मुखी असावे म्हणून, साधू संत करीती यत्न. परी हे सर्व अतिमूर्ख जन, प्रपंची गुंतवून पडताती. तरणी उदयापासून अस्तमानापर्यंत अनुदिन, निंदावाद मुखातून. परी शिवनाम नयेची, या लागी सज्जना लागुनी. विनवितो उभय हस्त जोडुनी, शिवलीलामृत पठने करुणी. मोक्ष जोडुनी घेईजे, नित्य समस्तनु हे पठन. परी 42 ओव्या संपूर्ण, वाचिता शुद्ध भावे करुण. मनोरथ पूर्ण होतील. पंचाक्षरी षडक्षरी मृत्युंजय, इत्यादी मंत्र जपता दिव्य. काशी विश्वेश्वराचे दर्शन भव्य, घेतले ऐसे होतसे. श्री विश्वेश्वराच्या मुखातील, हे मंत्र आहेत सकळ. म्हणून तो जाश्वनिळ, प्रत्यक्ष होय जप करत्या. आता शेवटी मी श्रीधर, श्रोतयांप्रती जोडून कर. विनंती करीतो ही सादर, अंतरा माझी ठेवावी. पंचाक्षरी षडक्षरी रुद्र, शिवकवच मृत्युंजयादी मंत्र. शिवलीलामृत माझे पवित्र, आहेत जाना निर्धारे. या लागी हा उत्तम ग्रंथ, कदापि न द्यावा दुर्जनाप्रत. तथापि देणार तरी निश्चित, इतके गुह्य राखावे. हा 15वा अध्याय संपूर्ण, आणि मंत्र न द्यावे निंदका लागून. एवढे श्रीधर हस्त जोडून, श्रोतयांप्रती मागत. हा शिवलीलामृत ग्रंथ, श्री मत्स्यकंद पुराणांतर्गत. ब्रह्मोत्तर खंडीचा अर्थ, असे यथार्थ सर्वही. स्कंदपुराणी व्यासनारायणे, जैसे कथिले संस्कृत भाषेने. आणि नैमिषारण्ये सुताने, जैसे ऋषीसी कथिले पै. तैसे हे प्राकृत भाषेत समस्त 15 अध्याय शिवलीलामृत. रचिले येणे श्री विश्वनाथ, असो प्रीत सर्वदा. जैसे शंकरे करणी कथिले, तैसे पत्री असे लिहिले. न्यूनाधिक यद्यपि जाहले, तरी दोष नसे मजवरी. जय जय शिवा कर्पूर गौरा, ब्रह्मानंदा जगदोद्धारा. श्रीधर हृदयारविंद भ्रमरा, अक्षय भंगार दयानिधे. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड, रसभरीत जेवे इक्षुदंड. संत सज्जन परिसोत अखंड, 15 गौड हा. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. शुभं भवतु. इति श्री शिवलीलामृत ग्रंथ समाप्त.